कुंडल इयत्ता चौथी. माझ्या शाळेचे नाव प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळा श्रीनगर नांदेड. तुकडी अ. तुम्हाला माहिती का मित्रांनो, आपण इथे सर्व कशासाठी जमलोत बरं? आपल्या शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कथाकथन स्पर्धा, साने गुरुजी जयंती निमित्त कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. म्हणून आपण इथे जमलोत. तुम्हाला माझी कथा ऐकायला आवडेल ना मित्रांनो? फार पूर्वीच्या काळातील ही गोष्ट. गौतम बुद्धांशी संवाद झाल्यावर एक व्यक्तीत झालेल्या आमूलाग्र बदलाची ही गोष्ट. चला तर मित्रांनो, तुम्हाला कथा ऐकायची ना? माझ्या कथेचे नाव आहे गौतम बुद्ध व अंगुलिमाल. अंगुलिमाल हा शब्द तुम्हाला नवीनच वाटतो ना मित्रांनो? हा शब्द मूळचा पाली भाषेतील आहे. याचा अर्थ बोटांचा हार. बोटांचा हार? आपण तर फुलांचा हार, मोत्यांचा हार ऐकलेला आहे, पण कोणी बोटांचा हार ऐकलेला आहे का मित्रांनो? चला तर ऐका. मगध राज्यातील ही गोष्ट. मगध राज्यातील एक गाव होते. गावातील माणसे खूप घाबरलेली होती, कारण त्या गावाजवळ एक जंगल होते. जंगलात एक डाकू राहत असे. तुम्हाला माहिती का मित्रांनो, तो कसा दिसायचा बरं? दिसायला तर क्रूर, लाल डोळे, भयंकर दात. तो डाकू त्याने ठार मारलेल्या व्यक्तींचे तो एक बोट कापून घेत असे आणि आपल्या माळीत ओत असे. अशा त्याने 99 बोटांची माळ बनवली होती मित्रांनो. म्हणजे त्याने 99 माणसाला मारले होते. अशा डाकूची तर आपल्याला बी भीती वाटली असती ना मित्रांनो? तसंच त्या गावकऱ्यांनाही भीती वाटू लागली आणि ती माळ आपल्या गळ्यात घालत असे. म्हणून त्याचे नाव अंगुलिमाल पडले. त्या जंगलाजवळच्या गावात गौतम बुद्ध एकदा आले. गौतम बुद्ध तर सर्वांना माहीतच आहे ना मित्रांनो? त्यांचे नाव सिद्धार्थ होते. त्यांना शाक्यमुनी, महात्मा बुद्ध, भगवान बुद्ध, गौतम बुद्ध याही नावाने ओळखले जात असे. गौतम बुद्ध शांती आणि अहिंसेचे प्रतीक मानले जात. त्या जंगलाजवळच्या गावात गौतम बुद्ध एकदा आले. अशा महान व्यक्तीला लोकांनी नमस्कार केला, त्यांचे आतिथ्य केले. काही दिवस राहिल्यानंतर गौतम बुद्धांना एक गोष्ट लक्षात आली. या गावातील माणसे नेहमी घाबरलेली का असतात बरं? तुम्हाला माहिती का मित्रांनो, का घाबरलेली असतील? हा, बरोबर. त्या गावकऱ्यांनी गौतम बुद्धांना अंगुलिमालाची गोष्ट सांगितली. तो कशा प्रकारे मारतो, त्याचे बोट कापून घेतो, हे सर्व ऐकल्यानंतर गौतम बुद्धांनी तर जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. जंगलात जाणार? ते गौतम बुद्ध? ही बातमी सर्व गावात वाऱ्यासारखी पसरली. लोक गौतम बुद्धांच्या अवतीभोवती गोळा झाले. त्यांना परोपरीने विनवण्या करू लागले. त्याला सांगू लागले, या जंगलात जाणे धोक्याचे आहे. तो अंगुलिमाल कोणाला सोडत नाही. मग गौतम बुद्ध धीर ते सांगू लागले, त्याला माझी गरज आहे म्हणून मी त्या जंगलात जातोय. गौतम बुद्ध मनाकडे निघाले. ते जंगलात पोहोचले. काय गौतम अंगुलिमालाने तर त्यांना पाहिलं. महात्मा वेशात शांतपणे हे एकट्याच माणसाला जाताना अंगुलिमालाला पाहून आश्चर्यच वाटलं. त्याने मनातच ठरवलं, या माणसाला मारून आपण आपल्या गळ्यातील माळ 100 बोटांची करू. गौतम बुद्ध चालतच राहिले. तो त्यांच्या पाठीमागे धावू लागला, पण त्यांना पकडू शकला नाही. तो ओरडला, अरे वाटसरू, थांब, नाहीतर मी तुला ठार मारेल. मग गौतम बुद्ध म्हणाले, तू मला थांबायला सांगतोयस, पण मी थांबलेलोच आहे. मी स्थिर आहे, तू स्थिर नाहीस. मग अंगुलिमाल म्हणाला, उगाच काहीही बोलू नको, तू धाडसी दिसतोय. तू या जंगलात येऊन तू माझ्यासारखा शूरालाही घाबरला नाहीस. मग गौतम बुद्ध म्हणाले, तुम्ही स्वतःला खूप शक्तिशाली मानत असाल तर त्या झाडाची काही पाने तोडून आणा. अंगुलिमाल म्हणाला, हा इतकंच, आता तोडून आणतो मी पाने. तो हसला, हा हा हा. त्याने पाने तोडून आणली. मग गौतम बुद्ध म्हणाले, याला जोडा. तो ओरडला, तू मूर्ख आहेस का? एकदा तुटलेली किंवा तोडलेली वस्तू पुन्हा जोडता येत नाही. मग गौतम बुद्ध म्हणाले, हा, मी तुम्हाला ते सांगू इच्छितो. तुमच्यात काही जोडण्याची शक्ती नसेल तर तुम्हाला तोडण्याचा अधिकार नाही. तुमच्या जीवन देण्याची शक्ती नसेल तर तुम्हाला मारण्याचा अधिकार नाही.
गौतम बुद्धांचे ते तरीही संयमपूर्वक अधिकारवाण्याच्या शब्दाने अंगुलीमालावर मोठा प्रभाव पडला. त्याने त्या क्षणी आपली शस्त्र खाली टाकले आणि म्हणाला, मला माफ करा, मी चुकीचं होतो. आजपासून मी कोणताही अधर्म करणार नाही. त्यानंतर अंगुलीमाल संन्यासी झाला. पायावर नतमस्तक झालेल्या अंगुलीमालाला भगवानाने उठवलं. तुम्हाला माझी कथा ऐकायला आवडली ना मित्रांनो? या कथेप्रमाणे याचा बोध बी खूप सुंदर आहे. तुम्हाला ऐकायचा ना? याचा बोध आहे एक योग्य मार्गदर्शन मिळाले तर माणूस वाईट गोष्टीला सोडून चांगल्या मार्गावर येतो. जसं वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला, तसं अंगुलीमालचा संन्यासी झाला. धन्यवाद.